हे पहा, मस्त असा पावटा वापरून केलेला झणझणीत मसाले भात, एकदम गावरान स्टाईलमधला. तर असा हा मसाले भात बनवायला एकदम सोपा आहे आणि झटपट देखील बनला जातो आणि चव म्हणाल तर एकदम अफलातून लागते आणि हा भात कमी साहित्यात बनवला जातो. तर कसा बनवायचा ह्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम इथे मी एक काडी कढीपत्त्याची, एक छोटा बटाटा, एक छोटं गाजर, 7 ते 8 तेंडली, 3 मध्यम आकाराचे कांदे, एक मुठी कोथिंबीर, अर्धा वाटी उकडलेले शेंगदाणे आणि अर्धा वाटी उकडलेले पावटे घेतले आहेत. सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून सोलून त्याचं मागचं पुढचं टोक कापून गाजराचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले आहेत. कांदा सोलून स्वच्छ धुवून बारीक कापला आहे. तसेच तोंडलीचे मागचं पुढचं टोक कापून 2 तुकडे करून घेतले. बटाटा स्वच्छ धुवून सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतले. त्यानंतर गॅसवर मी कुकर तापवत ठेवला आहे. गॅसची आच मध्यम ठेवली आहे. कुकर गरम झाला की मग यामध्ये 5 चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तुम्ही तेल किंवा नुसतं तूप देखील वापरू शकता. तूप गरम झालं की मग यामध्ये आपण बटाटा परतवून घ्यायचा आहे. बटाटा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचा आहे. साधारण 1 मिनिटानंतर बटाटा आपला छान असा परतवून झालेला आहे. बटाट्याचे काप जास्त मोठे ठेवायचे नाही आहेत, मध्यमच ठेवायचे आहेत, जेणेकरून बटाटा व्यवस्थित आतपर्यंत शिजला जाईल. बटाटा परतवून झाल्यावर ह्यामध्ये मी पाव चमचा मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी चांगल्या प्रकारे तडतडून घ्यायची. त्यानंतर मग बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून कांदा हलकासा सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इथे कांदा परतवत असताना मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपला कांदा छान प्रकारे परतवून झाला आहे. त्यानंतर मग आता ह्यामध्ये तेंडली टाकून ती देखील छान अशी साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. तेंडली परतवून झाल्यावर ह्यामध्ये मी गाजर कापलेलं टाकत आहे. हे गाजर देखील आपल्याला छान असं अर्धा ते 1 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. गाजर जास्त असं परतवायचं नाही आहे, कारण आपण नंतर ह्या कुकरच्या 3 शिट्या करून घेणार आहोत. जर जास्त गाजर आपण शिजवलं ना तर त्याचा गाळ होऊ शकतो. त्यानंतर आता ह्यामध्ये मी 4 चमचे घरगुती वाटण मसाला टाकून घेतलेला आहे. हा वाटण मसाला तयार करण्यासाठी मी 1 वाटी सुकं खोबरं किसून भाजून घेतलं आहे. सोबतच मग 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 3 चमचे बडीशेप, 3 चमचे जिरा छान असं भाजून ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता हे वाटण आपण साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं परतवून घ्यायचं आहे. वाटण परतवून झालं की मग आता ह्यामध्ये आपण उकडलेले पावटे टाकून घेत आहोत. त्यानंतर मग आता उकडलेले शेंगदाणे देखील टाकायचे आहेत. पावट्यामुळे आणि शेंगदाण्यामुळे ना ह्या भाताला वेगळीच अशी चव येते. मी मटार वापरून तयार केलेला मसाला भात खाऊन खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल ना, तर असा हा गावरान पद्धतीचा पावटा टाकून बनवलेला हा मसाला भात एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर ह्यामध्ये मी कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्त्यामुळे ना भाताला छान अशी चव येते. आता वेळ झाली आहे मसाले टाकण्याची. तर मसाल्यांमध्ये सर्वप्रथम इथे मी पाव चमचा धना पावडर टाकलेला आहे, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा बडीशेप पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट. तिखटेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचा आहे. हे सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून मसाला खाली चिकटला जाणार नाही किंवा जळणार नाही. मसाला जर जळत येत आहे असं वाटल्यास तुम्ही ह्यामध्ये पाणी टाकून हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे पाणी वापरून हे आता मंद गॅस आचेवर अर्धा ते 1 मिनिटांसाठी परतवून घेतलं आहे. आता ह्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेतलं आहे. हिंग टाकून झाल्यावर परत हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा भात बनवायला सोपा तर आहेच, पण खायला देखील खरंच खूप टेस्टी लागतो. वा, काय मस्त असा मसाल्यांचा आणि कढीपत्त्याचा सुगंध आला आहे. आता ह्यामध्ये ना मी 2 वाटी तांदूळ टाकून घेतलेले आहेत.
तर ह्या ठिकाणी मी वाडा कोलम जो असतो ना त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही वाडा कोलमच्या ऐवजी कोणताही बारीक तांदळाचा देखील वापर करू शकता. आता हा तांदूळ साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी छान असा परतवून घ्यायचा आहे. मग आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं. त्यानंतर आता जेवढे तांदूळ घेतले आहे ना त्याचं दुप्पट पाणी घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी मी 2 वाटी तांदूळ घेतलेले, त्यामुळे मी आता इकडे 4 वाटी पाणी घेत आहे. जर तुमचा तांदूळ जास्त जुना असेल ना तर तुम्ही ह्यामध्ये अजून एक्स्ट्रा अर्धा वाटी पाणी वापरायचं आहे. म्हणजे 2 वाटी तांदळासाठी 4.5 वाटी पाणी असं हे प्रमाण राहील. छान असं मिक्स करून झाल्यावर आता आपण कुकरचं झाकण लावून ह्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्या करून झाल्यावर गॅस बंद करून कुकर 15 मिनिटांसाठी थंड करायला ठेवायचा आहे. आणि कुकर थंड करून झाल्यावर आता मी हा भात प्लेटमध्ये काढून घेत आहे. आहाहा! काय मस्त असा सुगंध सुटला आहे भाताला आणि दिसायला तर एक नंबर आहेच, पण चवीला देखील एकदम भारी लागतो बरं का. तर कसा वाटला आपला हा आजचा व्हिडिओ हे आम्हाला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.